जय भीम, जय संविधान. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष, भीम टायगर सेना. व्हिडिओ करण्याचा उद्देश, काल परवाच बीजेपीच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक वादग्रस्त स्टेटमेंट केलेलं आहे की या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी योग्य वेळ आहे, ही योग्य संधी आहे. हे तिचं स्टेटमेंट म्हणजे देशद्रोहाचं स्टेटमेंट आहे. म्हणून भीम टायगर सेलचा राष्ट्रीय अध्यक्ष मी दादासाहेब शेळके शासनाकडे मागणी करतो की तिच्या या स्टेटमेंटवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करावी आणि तिची खासदारकी रद्द करावी अशी मी मागणी करतो. मुळात आपल्या सर्वांना माहीत असेल, आपला देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. त्याच्या एक दिवस अगोदर 14 ऑगस्ट 1947ला भारतापासून पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि त्यांनी स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केलं. त्यानंतर कलकत्त्याचे उद्योगपती BM बिर्ला यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला, त्यांनी स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केलं, मग भारताला आता हिंदू राष्ट्र घोषित करायला काय हरकत आहे. त्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी BM बिर्ला यांच्या पत्राला उत्तर दिलं आणि सांगितलं, असं जर केलं तर हिंदू राष्ट्रात पंजाब असेल, पॉंडिचेरी असेल, तामिळनाडू असेल, नागालँड असेल, केरळ असेल इत्यादी देश सामील होणार नाही. त्यामुळे देशाचे 10 ते 12 तुकडे पडतील. म्हणून हिंदू राष्ट्र भारताला केव्हाही परवडणार नाही. हिंदू राष्ट्राच्या बाबतीत दुसरं एक मला उदाहरण आठवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शासनाने प्रकाशित केलेला एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे सोर्स मटेरियल ऑफ डॉक्टर आंबेडकर, खंड क्रमांक 1, पान नंबर 241. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या देशाला हिंदू राष्ट्र करणं म्हणजे या देशातील समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, लोकशाही यांची हत्या करणं हे हत्या, मर्डर. दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ शासनाने प्रकाशन केलेला आहे, महाराष्ट्र शासनाने. त्याही ग्रंथाचं नाव आहे पाकिस्तान ऑफ पार्टिशन ऑफ इंडिया, पान नंबर 338 वर बाबासाहेब लिहितात, या देशाला हिंदू राष्ट्र करणं म्हणजे या देशात फाशीवाद आणि नाजीवाद लागू करणं, म्हणजे हुकुमशाही लागू करणं होय. याचा अर्थ हे हिंदू राष्ट्र देशाला केव्हाही परवडणार नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे बाकी काही नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीची अंमलबजावणी. हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मणाचं वर्चस्व. हिंदू राष्ट्र म्हणजे SC ST OBC यांचं आरक्षण रद्द करणे, या सर्वांना गुलाम करणे, मनुस्मृती लागू करणे, म्हणजे काही वर्गाचा मेधा कुलकर्णी आणि त्याच्या जातीचा या ठिकाणी फायदा आहे, बाकी कोणाचाही फायदा नाही. एवढंच नाही, 24 एप्रिल 1973ला केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश SM सिकरी आणि त्याला जजच्या खंडपीठाने सांगितलं होतं की धर्मनिरपेक्ष सेक्युलर हे संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही. एवढंच नाही, आपल्या संविधानाचं जे प्रास्ताविक आहे, आम्ही भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आम्ही सर्वांनी, मग ते कोणत्याही जाती आणि धर्माचे असो, हे आमची फंडामेंटल ड्युटी आहे की हा देश सेक्युलर राहायला पाहिजे, सार्वभौम राहायला पाहिजे, समाजवादी राहायला पाहिजे, इत्यादी इत्यादी. पण काही मनवादी विचाराचे, काही हिंदुत्वादी लोक या देशामध्ये पुन्हा मनुस्मृती लागू करण्यासाठी, पुन्हा हिंदू राष्ट्र करण्यासाठी त्यांना तगमग लागलेले आहे. म्हणून यापुढे एक सच्चा देशभक्त, एक सच्चा संविधानवादी म्हणून मी शासनाकडे दादासाहेब शेळके मागणी करतो की पुढे कोणी या देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न करत असेल, पूर्वीचं भारतीय दंडविधान IPC 124 आणि आताचा भारतीय न्याय संहिता 2023 BNS 152A नुसार संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून करावा. हा एवढंच नाही, संविधानिक पदावर हे मेधा नावाची ही बाई असेल, अशा नालायक आणि हरामी देशद्रोही बाईचं खासदारकी पद रद्द करावं आणि भविष्यात कोणी संविधानिक पदावर बसत असेल त्यांचे पद रद्द करण्याचा कायदा करावा. एवढी या ठिकाणी मी शासनाकडे मागणी करतो. आणि परत त्या बाईच्या देश फोडण्याच्या, देशाच्या एकात्मतेला तडा देणाऱ्या तिच्या या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान.